जय श्री कृष्ण. शकुनीचे 7 रहस्य या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. महाभारत जेवढे कौरव आणि पांडवांच्या भोवती फिरते तेवढे शकुनीच्या भोवती सुद्धा फिरते. कौरव आणि पांडवांमध्ये शत्रुभाव निर्माण करणे आणि त्यांचे रूपांतर महाभारत युद्धामध्ये झाले याला शकुनी जबाबदार आहे. तर जाणून घेऊया शकुनीचे 7 रहस्य. 1. शकुनी लंगडा का होता? शकुनीचा पाय कोणी तोडला होता? गांधारीने धृतराष्ट्राबरोबर लग्न करण्याआधी एका बकऱ्याची विधवा होती. कोणत्या तरी प्रकोपाच्या भीतीमुळे ज्योतिषाने गांधारीला एका बकऱ्याबरोबर विवाह करायला सांगितला होता आणि नंतर त्या बकऱ्याचा बळी दिला. त्यानंतर गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर झाला. धृतराष्ट्राला जेव्हा हे समजले की गांधारी एक विधवा होती तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने असा विचार केला की गांधारीचा आधी कोणाबरोबर तरी विवाह झाला होता आणि माहिती नाही त्याचा वध का केला. धृतराष्ट्र खूप दुःखी झाले आणि धृतराष्ट्राने त्याचा दोषी गांधारीचे वडील राजा सुबल यांना मानले. तेव्हा त्यांनी गांधार राज्यावर हल्ला केला आणि गांधारीचे वडील राजा सुबल, माता सुधर्मा यांच्याबरोबर 100 मुलांना धृतराष्ट्राने कारागृहामध्ये टाकले. कारागृहामध्ये सगळ्यांबरोबर वाईट वागला. रोज फक्त एकच ताट जेवण सगळ्यांना मिळत असे, ज्याचा एक एक दाणा सगळ्यांच्या वाट्याला येत असे. हळूहळू राजा सुबलच्या मुलांचा मृत्यू होऊ लागला. राजा सुबलने कुरुवंशाचा बदला घेण्यासाठी त्यांचा बुद्धिमान आणि चतुर मुलगा शकुनीला वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला प्रतिशोध घेण्यासाठी तयार केले. सगळ्यांचं अन्न शकुनी एकटाच खात असे. शकुनीने त्याच्या कुटुंबाचा अंत होताना पाहिले. राजा सुबलने मृत्यूपूर्वी धृतराष्ट्राला शकुनीला सोडण्याची विनंती केली. धृतराष्ट्राने मान्य केली. राजमहालाच्या चकचकीतपणामध्ये आपला प्रतिशोध शकुनीने विसरू नये म्हणून आपल्या लोकांनीच त्याचा एक पाय तोडला, ज्यामुळे तो त्याच्या कुटुंबाचा अपमान लक्षात ठेवेल. तेव्हापासून शकुनी लंगडत चालू लागला. 2. शकुनीला कुरुवंशाचा विनाश का करायचा होता? धर्मग्रंथामध्ये असलेल्या एका कथेनुसार शकुनी आणि त्याचे कुटुंब यांचे गांधारीवर खूप प्रेम होते. त्यांना गांधारीला सगळ्या जगातील आनंद द्यायचा होता. गांधारीला भगवान शिव यांची भक्ती होती. त्यानंतर भीष्म पितामह यांनी धृतराष्ट्रासाठी गांधारीचा हात मागितला, पण शकुनी या गोष्टीमुळे क्रोधित झाला. त्याने राजा सुबलला गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर करू न देण्याविषयी सांगितलं, पण भीष्म पितामह यांना घाबरून राजा सुबलने त्यांची मुलगी गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर शकुनीने मनातल्या मनात कुरुवंशाचा बदला घेण्याची शपथ घेतली. शकुनीने दुर्योधनला कधीही चांगला सल्ला दिला नाही. असं म्हटलं जातं की गांधार नरेशने स्वतः राजनैतिक उद्देशासाठी धृतराष्ट्राबरोबर गांधारीचा विवाह करून दिला होता. पण ही गोष्ट शकुनीला कधीही आवडली नाही. त्याला असे वाटले की कुरुवंशाने असे करून त्याचे राज्य आणि कुटुंब दोघांची बेइज्जती केली, कारण कुरुवंश खूप शक्तिशाली होता. शकुनी सरळ सरळ त्यांचं काहीही बिघडवू शकत नव्हता. नंतर भीष्म पितामह यांनी त्यांच्या ताकदीने गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर करून दिला. त्यामुळे शकुनीने शपथ घेतली होती की तो या गोष्टीचा बदला घेईल आणि कुरुवंशाचा समूळ नाश करेल. त्यामुळे तो नेहमी अशी चाल खेळत असे ज्यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये भांडण होतील आणि ते स्वतःला संपवतील. 3. शकुनीने गांधारचा त्याग का केला? शकुनी गांधार साम्राज्याचा राजा होता, पण तरीही त्यांनी त्याचं बरंचसं आयुष्य बहीण गांधारीच्या सासरी घालवलं. गांधारीचा विवाह जेव्हा धृतराष्ट्राबरोबर झाला तेव्हा शकुनी आणि तिची एक सखी हस्तिनापूरला गेले होते. त्याचबरोबर राजनैतिक उद्देशाने शकुनीला हस्तिनापूरमध्ये ठेवले. त्याची बहीण आणि कुटुंबाचा बदला घेण्यासाठी शकुनीला गांधार राजाचा त्याग करावा लागला आणि त्याची बहीण आणि भाच्याबरोबर हस्तिनापूरमध्ये राहू लागला. तिथे राहून त्याचे षडयंत्र पूर्ण करण्यासाठी शकुनी कौरव आणि पांडवांमध्ये दरी निर्माण करत गेला. 4. शकुनीचे फासे कोणाच्या हाडाचे होते? शकुनीचे फासे त्याचे वडील राजा सुबल यांच्या हाडापासून बनलेले होते. शकुनी चौसर खेळण्यामध्ये माहीर होता आणि कौरवांना सुद्धा त्याने त्याची आवड निर्माण केली होती. ते पाहून मृत्यूपूर्वी राजा सुबलने त्याच्या हाडापासून शकुनीला फासे बनवायला सांगितले होते.
राजा सुबलने म्हटले की हे फासे नेहमी तुझी आज्ञा मानतील आणि कोणीही तुला हरवू शकणार नाही. त्याबरोबरच या फास्यांमुळे धृतराष्ट्राच्या वंशाचा नाश होईल. राजा सुबलच्या मृत्यूनंतर त्यांचे काही हाड शकुनीने ठेवून घेतले होते आणि नंतर त्यापासून फासे बनवले होते. हाडांनी बनलेल्या फाशांनी चौसळ खेळल्यामुळे पांडव सगळे हरले. द्रौपदीचे शीलहरण झाले आणि शेवटी महाभारताचे महायुद्ध झाले. गांधार राजकुमार शकुनी जुगार खेळण्यामध्ये माहीर होता. जेव्हा कपट करून दुर्योधनने युधिष्ठिरला चौसर खेळण्यासाठी बोलवले तेव्हा त्याच्या बाजूने फासे फेकण्याची काम शकुनी करत होता. तो एवढा चतुर होता की युधिष्ठिरला एकही डाव जिंकू दिला नाही. तो न फक्त युधिष्ठिरला वाईटपणे हरवत होता तर चिडून सुद्धा देत होता की ज्या वस्तू त्याच्याजवळ राहिल्या त्याला सुद्धा डावांमध्ये लावावे. दुर्योधनचा शकुनीवर खूप विश्वास होता, त्यामुळे शकुनी कसेही डाव टाकत होता. शकुनीच्या कपटामुळेच पांडवांना पहिल्यांदा वनवास भोगावा लागला. नंतर द्रौपदीची बेइज्जती झाली. त्यानंतर ही भांडणं महाभारत युद्धामध्ये बदलली. 5. गांधारीने तिच्या 100 मुलांच्या मृत्यूला जबाबदार शकुनीला सुद्धा मानले होते. गांधारीने गांधार नरेश शकुनीला शाप दिला की माझ्या 100 मुलांना मारणाऱ्या गांधार नरेश तुझ्या राज्यामध्ये कधीही शांतता राहणार नाही. लोकांचा असं मानणं आहे की गांधारीच्या या शापामुळेच आजही अफगाणिस्तानमध्ये शांतता नाही. तालिबानच्या आधी आणि तालिबान नंतर नेहमी या देशांमध्ये अशांती आहे. कादिर हा देश कधीही कोणत्या काळात पूर्णपणे शांत राहिला नाही. 6. शकुनीचा मुलगा आणि पत्नी कोण होती? महाभारतामध्ये शकुनीच्या कुटुंबाचे जास्त वर्णन तर मिळत नाही, पण एवढं सांगितलं आहे की शकुनीच्या पत्नीचे नाव अर्शी होतं. त्याची 3 मुलं होती ज्याचं नाव उलूक, विकासूर आणि विप्रचिती होतं. उलूक महाभारत युद्धामध्ये मारला गेला. विकासूरचा वध सुद्धा याच युद्धामध्ये झाला. विप्रचिती युद्धामध्ये जिवंत राहिला. त्यानंतर गांधारचा राजा बनला. 7. महाभारत युद्धाच्या 18व्या दिवशी शकुनी 500 घोडे, 200 रथ, 100 हत्ती आणि 1000 सैनिकांची पायी सेना घेऊन आला होता. त्यावेळी पांडवांच्या सेनेचे खूप नुकसान झाले. असे वाटत होते की आता पांडवांचे हरण निश्चित आहे. तेव्हा शकुनी आणि त्याचा मुलगा उलूक सहदेवकडे निघाले. तेव्हा सहदेवच्या भाल्याने उलूकचं डोकं फुटलं आणि तो मारला गेला. त्यानंतर शकुनी वेगाने युद्ध करू लागला. त्याला मुलांच्या मृत्यूचा धक्का बसला होता. त्याने सहदेववर अस्त्रांचा प्रयोग केला. सहदेवने बाणाने त्या शक्तीला निष्क्रिय केले आणि भाल्याच्या आघाताने शकुनीला मारले. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.